वंश पिढ्या येतात आणि जातात आणि प्रत्येक वंशाच्या द्वारे देव त्याचे उद्देश, त्याच्या योजना पृथ्वीवर सिद्धीस नेत असतो. परंतु प्रत्येक वंश किंवा प्रत्येक घराणं किंवा पिढी जी येते त्यासोबत नवीन समस्या, नवीन प्रॉब्लेम देखील येत असतात. आणि उत्पत्तीच्या पुस्तकात अशीच एक कुटुंब, असाच एक वंश आपल्याला आढळतो की जे घरानं, जे कुटुंबाची सुरुवात तर चांगली झाली, जे पती पत्नी धार्मिक होते, देवाला भिवून वागणारे होते, परंतु त्यांचा शेवट चांगला झाला नाही. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सुरुवात ही चांगली होत असते, परंतु शेवट कसा होतो हे महत्त्वाचं आहे. आणि हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे एका मनुष्याचं कुटुंब, वन मॅन्स फॅमिली. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्तीचं पुस्तक, याचा 25वा अध्याय आणि वचनं 19 ते 28. उत्पत्ती 25, 19 ते 28. या ठिकाणी इसाकाच्या कुटुंबाचा आणि वंशावळीचा उल्लेख आहे की ज्याचं कुटुंब, जो व्यक्ती परमेश्वराला समर्पित असा होता, आत्मिक होता, सुखी आनंदी कुटुंब होतं, आशीर्वादित होतं. परंतु कालांतराने त्याच्या कुटुंबाचं विभाजन झालं. ते कुटुंब, ते मुलं मुली देवापासून दूर भटकले, दैहिक झाले आणि शेवटी अंत जो आहे, शेवट, तो ट्रॅजिक झाला, भयानक असा झाला. आणि ह्या कुटुंबाकडून आपण आज काय शिकू शकतो? कोणते धडे, कोणत्या चुका ज्या त्यांनी केल्या त्या आपण करू नये हे आपण पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि वचन 19. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, उत्पत्ती 25 आणि वचन 19. अब्रामाचा पुत्र इसाक याची वंशावळ ही. वंशावळ, उत्पत्ती हे वंशावळीचं पुस्तक आहे. जनरेशन्स, ज्याच्यातून शब्द आहे जनरेट किंवा उगम, पावणे. जेनेसिस इंग्लिशमध्ये. उत्पत्ती ही उगम किंवा सुरुवातीचं पुस्तक आहे. जगाची सुरुवात, कुटुंबाची सुरुवात, पापाची सुरुवात, राष्ट्रांची सुरुवात, सर्व गोष्टींची सुरुवात, आरंभ या उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला आढळतो. म्हणून हे जनरेशन्स किंवा वंशावळीचं पुस्तक आहे. आदामाची वंशावळी, इसाकाची वंशावळी, याकोबाची वंशावळी वगैरे. वचन 12 जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येतं, सारेची दासी मिस्रीन हागार हिच्यापासून अब्रामाला इश्माईल नावाचा पुत्र झाला, त्याची वंशावळी. वचन 19, अब्रामाचा पुत्र इसाक याची वंशावळ. तर असं हे वंशावळींचं पुस्तक आहे. एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, शास्त्र सांगतं. एक पिढी, एक वंश जो तरुण असतो तो वृद्ध होतो. एक दिवशी नवीन पिढी, नवीन वंश निर्माण होत असतो. आणि प्रत्येक वंशाला, प्रत्येक पिढीला 3 जबाबदाऱ्या असतात. एकत्रित राहणे, एकत्रीकरण, कॉन्झर्वेशन. दुसरं टीका करणे किंवा विरोध करणे, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या निदर्शनास आणणे. आणि तिसरं बदल करणे, की बदल हा होत जातो. आणि प्रत्येक वंशाला एक वारसा मिळत असतो जो बदलत जात असतो. पूर्वीचा काळ आपल्या पूर्वजांचा, वाडवडिलांचा वेगळा होता, परंतु आज आपला काळ वेगळा आहे. म्हणजे बदल हा असतो. प्रत्येक वंश, प्रत्येक पिढी बदलत असते, परंतु काही गोष्टी ज्या असतात ज्या बदलत नसतात, त्या म्हणजे नैतिक मूल्य किंवा संस्कार. आणि म्हणून पूर्वीचे लोक घराणं पाहायचे लग्न जमवण्याच्या वेळेस, की कोणतं ते घराणं कसं आहे, फॅमिली कशी आहे. आता आजकाल ती प्रथा राहिलेली नाही.
परंतु पवित्र शास्त्र जे शिकवतं की घराणं किंवा वंश हे किती महत्त्वाचं असतं आणि घराण्यामध्ये मूल्य किती महत्त्वाचे असतात, नैतिक मूल्य, आध्यात्मिक मूल्य. आणि मग नवीन पिढी येते, नवीन वंश सुरू होतो आणि ते नव्याने काहीतरी वेगळं सुरू करत असतात. परंतु आपल्याला जुनं आणि नवं, वृद्ध आणि तरुण या दोघांची गरज असते. वृद्धांकडून त्यांच्या अनुभवावरून, त्यांच्या बुद्धीवरून आपल्याला शिकायला मिळत असतं, मार्गदर्शन मिळत असतं तरुणांना. आणि तरुणांची गरज यासाठी का असते की तरुणांमध्ये आवेश असतो, उत्साह असतो, शक्ती असते एखादी गोष्ट घडवून आणण्याची, एखादं कार्य करण्याची. म्हणून वृद्ध आणि तरुण या दोघांची आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेस ह्या दोन प्रकारचे लोक, वृद्ध आणि तरुण एकत्रित येतात, कंबाईन होतात, त्यावेळेस यश मिळत असतं, त्यावेळेस यशस्वी होत असतात. आता ह्या ठिकाणी स्टोरी अशी आहे की अब्राम हा मरण पावलेला आहे. त्याचा पुत्र इसाक आणि त्याचा कुटुंब, त्याचा वंश आता सुरू झालेला आहे. अब्रामाचा पुत्र, त्याचे नातवंड. आणि ही कथा जी सुरू होते 19व्या वचनापासून, उत्पत्ती 25 आणि 19. अब्रामाचा पुत्र इसाक याची वंशावळी. आपल्याला माहिती आहे की अब्राम विश्वासाऱ्यांचा पिता. अब्रामाला देवाने निवडलं. त्याचं घराणं मूर्तिपूजेचं होतं. सूर्य, चंद्र अशा देवतांची ते भक्ती करणारे लोक होते. पण एक दिवशी देवाने त्याला दर्शन दिलं आणि आकाश पृथ्वीचा देव कोण हे त्याला कळलं आणि त्याला निवडलं आणि त्याला वचन दिलं की तुझ्याद्वारे मी एक राष्ट्र निर्माण करीन. आणि अशा रीतीने सुरुवात झालेली आहे. परंतु अब्राम मरण पावलेला आहे आणि त्याचा पुत्र इसाक याची वंशावळी. अब्रामाने इसाकाला जन्म दिला असं म्हटलेलं आहे. वचन 20. इसाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदन आरामातील आरामी बथुएल याची कन्या रेबेका ही बायको केली. म्हणजे 40व्या वर्षी इसाकाचं लग्न झालेलं आहे. 40 वर्ष तो एकटा होता, अविवाहित होता. देवाच्या इच्छेत राहून अविवाहित असणं याच्यापेक्षा देवाच्या इच्छेबाहेर राहून विवाहित असणं भयंकर आहे. हा देवाच्या इच्छेमध्ये होता, आज्ञापालन करणारा होता, परंतु तरी अविवाहित होता. अविवाहित होता तरी पण देवाच्या इच्छेप्रमाणे तो चालत होता. किती विशेष आहे. आणि मग पुढं काय झालं बघा की असं म्हटलेलं आहे की त्याने अमुक व्यक्तीच्या मुलीशी लग्न केलं आणि रेबिका ही बायको करून घेतली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली आणि कारण ती वांस होती. परमेश्वराने त्याची विनंती ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. 40 वर्षानंतर 40व्या वर्षी वयाचं लग्न झालं आणि झाल्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम झाला की त्याला मूलबाळ नव्हतं. आणि त्यावेळेस त्याने विनंती केली. आता इसाकाचा बाप अब्राहाम हा देवाचा माणूस, देवाचा मित्र म्हटलेला होता. म्हणून त्याने बापाकडून प्रार्थना कशी करायची हे तो शिकलेला होता. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून शिकवलेलं होतं. म्हणून त्याने विनंती केली. त्याचे वडील गेल्यानंतर आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. बघा, एक पिढी येते, दुसरी पिढी येते, एक पिढी जाते. अब्रामाचा वंश, अब्रामाची पिढी नष्ट झाली, इसाकाची सुरू झालेली. परंतु देव तोच राहिलेला आहे. पूर्वीच्या पिढ्यांचा, आपल्या पूर्वजांचा देव तोच होता. आपण जगातून गेल्यानंतर देव तोच राहणार आहे आपल्या मुलाबाळांचा. पिढ्या येतात, वंश येतात, जातात,
परंतु देव जो आहे तोच राहतो, तो बदलत नाही. आणि या ठिकाणी हे कुटुंब कसं होतं, या कुटुंबाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. होम किंवा घर. घर म्हणजे एक बिल्डिंग नाही, घर म्हणजे घरात राहणारे लोक, त्याला कुटुंब असं म्हणतात. होम, ते ॲडव्हर्टाईज येते होम्स फॉर सेल. खरं तर होम्स नाही, हाऊसेस फॉर सेल असं पाहिजे. होम म्हणजे होम्स किंवा घराणं. तर घर आणि घराणं किंवा घर आणि वंश याच्यामध्ये फरक आहे. किती जणांचं लक्ष आहे. आणि प्रत्येक वंशाने, प्रत्येक घराण्याने एक घर किंवा एक कुटुंब बांधलेलं आहे. तुम्ही इथे बसलेले मी, आपल्या प्रत्येकाचा एक घराणं आहे, एक कुटुंब आहे. आमेन. आणि इजाकाचं घराणं आणि इजाकाचं कुटुंब कसं होतं. पहिली गोष्ट, ते समर्पित. इजाक हा समर्पित मनुष्य होता, देवाला समर्पित मनुष्य होता. पहिला पॉईंट, ही वॉज डिवोटेड टू गॉड. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस देवाने अब्रामाची परीक्षा घेतली, त्याला सांगितलं की तू आपला एकुलता एक पुत्र अर्पण कर. त्यावेळेस इसाक स्वतः अर्पण म्हणून झाला. त्याने देवाला समर्पण केलं. म्हणून इसाक हा कुटुंब प्रमुख, देवाला समर्पित असा व्यक्ती होता. काही वर्षापूर्वीच त्याने वेदीवर अब्राम हयात असताना, त्याचा वडील हयात असताना देवाला स्वतःचं समर्पण केलं होतं. ज्यावेळी देवाने त्याची परीक्षा पाहिली, अब्रामाने सुरवा उगवला मारून टाकला. इसाक त्या वेदीवर होता. इसाक समर्पित व्यक्ती होता. आणखी आपल्याला काय पाहायला मिळतं त्याच्याबद्दल. 24वा अध्याय आणि 63वं वचन. उत्पत्ती 24 आणि वचन 63. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास किंवा मनन करावयास रानात गेला. म्हणजे इसाकाचं प्रेयर टाईम होता, प्रार्थनेची वेळ, मनन करण्याची वेळ होती. आता मी तुम्हाला सांगतो, अब्राम आणि इसाकाजवळ बायबल नव्हतं, त्यांना चर्च नव्हतं, परंतु जेवढं त्यांना माहीत होतं आणि जेवढी देवाची ओळख होती, ते देवाची प्रार्थना करीत आणि मनन करत होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला 63व्या वचनात आढळतं की तो मनन करणारा, प्रार्थना करणारा मनुष्य होता. देवाने त्याच्यासाठी काय केलं, त्याच्या वडिलांसाठी काय केलं, कसं तो लहानचा मोठा झाला, त्याचे वडील त्याला सांगत असेल लहानपणी मोठेपणी कसं देवाने त्याला दर्शन दिलं, बोलावलं, ह्या सर्व गोष्टी त्याला माहीत होत्या. आणि तो ह्या गोष्टीवर मनन करून देवाची प्रार्थना करणारा माणूस होता. त्याने देवाच्या गोष्टींसाठी वेळ काढला. जे देवाला खरंच समर्पित असतात ते मनन करणारे असतात आणि मनन करण्यासाठी वेळ काढणारे असतात. ते असं म्हणत नाहीत मला वेळ मिळत नाही, कारण त्यांना महत्त्व कळतं की देवाच्या भक्तीचं, देवाच्या गोष्टीवर, देवाने काय केलं त्या गोष्टीवर मनन करण्याचं. तर तो समर्पित होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो प्रार्थनाशील किंवा मनन करणारा होता. तिसरी गोष्ट, वचन 21 आपण वाचतो की त्याने आपली बायको रेबेका हिच्यासाठी परमेश्वराची विनवणी केली किंवा प्रार्थना केली. म्हणजे तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता. अशा प्रकारचा कुटुंब प्रमुख मनुष्य होता इसाक. आता रेबेका कशी होती. रेबेका आपल्याला माहीत आहे किती मेहनती होती. ज्यावेळेस तिला पाहायला अब्रामाने त्याचा एलियाजर सेवक हा पाठवला, तिने त्यालाही पाणी पाजलं, त्याच्या उंटांनाही पाणी पाजलं. म्हणजे किती कष्टाळू मुलगी ती होती, कष्टाळू बायको होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारचं कुटुंब इसाकाचं होतं, नीट लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे. तर ती बाई रेबेका ही देवाला भिवून वागणारी होती, आदरातिथ्य करणारी होती. ती जर खडूस असती तर ती म्हटली असती, हा अनोळखी माणूस आणि एवढे होऊन मी कशाला पाणी काढून घेऊ, काय संबंध. ती पाणी भरून घरी जाऊ शकली असती, पण ती आदरातिथ्य करणारी होती.
पाहुणचार करणं हे एक पवित्र आत्म्याचं दान आहे असं शास्त्र शिकवतं. आजकाल पाहुणे आले, घरी कोणी आलं की काही स्त्रियांना आवडत नाही, पण ज्या ख्रिस्ती स्त्रिया आहेत, ज्या देवाच्या आहेत, त्यांना पाहुणचार करायला आवडतो. ही एक टेस्ट, एक परीक्षा आहे. तर ही पाहुणचार करणारी होती म्हणून तिने त्याच्या उंटांना त्याला पाणी पाजलं. ती कष्टाळू होती, संसारिक बायको होती आणि ती देवाला समर्पित होती. म्हणूनच इसाकाला कधीही पाहिलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस एलियाजार अब्रामाचा सेवक पाहायला गेला इसाकासाठी मुलगी, त्यावेळेस तिने विश्वास ठेवला आणि ती त्याच्याबरोबर जायला लागली. म्हणजे ते विश्वासणारी होती. तिला माहीत नव्हतं भवितव्य काय, मुलगा कसा असेल. बापाला देवाने दर्शन दिलं पण मुलगा कसा निघेल माहीत नव्हतं. पण विश्वास देवावर होता म्हणून तिने विश्वासाने लग्नाचं पाऊल उचललेलं आहे. तर हे कॅरेक्टर, हे गुण रेबेकाच्या आपल्याला दिसून येतात. कशा प्रकारची स्त्री ती, माणूस आपण पाहिला कसा होता, आता ही बाई कशा प्रकारची होती. ती पण देवाला समर्पित होती, पाहुणचार करणारी होती, कष्टाळू होती आणि ती पण प्रार्थना करणारी होती. म्हणजे 22वं वचन बघा, ती सुद्धा प्रार्थना करणारी स्त्री होती. वचन 22, तिच्या उदरात मुलं एकमेकांशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, असे चालले तर मी जगावी तरी कशाला. हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वराला विचारण्यास म्हणजे ती परमेश्वराची प्रार्थना करू लागली. उत्पत्ती 25:22. म्हणजे ही बाई इसाकाची पत्नीसुद्धा प्रार्थना करणारी स्त्री. काय कुटुंब होतं. आणि नवरा बायको पती पत्नी जर देवाला समर्पित, देवाला घेऊन वागणारे, प्रार्थना करणारे असले तर नक्कीच ते आशीर्वादित होत असतो. नक्कीच देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो. आणि यालाच घरानं किंवा देवाच्या लोकांचं कुटुंब आहे ना, आयडियल होम, आदर्श कुटुंब हे होत असतं. परंतु ज्या पती पत्नींना देवाची ओळख नसते त्यावेळेस त्यांच्यामध्ये तणाव असतो. समजा बायको विश्वासात आहे पण नवऱ्याला देवाची ओळख नाही आहे, तो देवापासून दूर आहे. किंवा नवरा पती विश्वास ठेवणार आहे पण बायको विश्वास ठेवणार आहे, तर प्रॉब्लेम होतो. पण दोघंही जर एकाच विश्वासात, एकाच देवाची भक्ती करणारे, समर्पित, प्रार्थनाशील असले तर नक्कीच ते आशीर्वादित होत असतात. आणि या ठिकाणी तसं झालं. तर अशा प्रकारचं कुटुंब यांचं होतं. आणि ज्यावेळेस पती पत्नी प्रार्थनाशील, देवाला समर्पित असतात, त्यांचे संतान, त्यांचे लेकर देखील आशीर्वादित होत असतात. प्रत्येक देवाचा माणूस जो होऊन गेला, मोशे असो, मोशे तर आपण पाहिलं की त्याचे आई वडील प्रार्थना करणारे होते. बाळ झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे बाळ इतर बाळांपेक्षा वेगळं आहे म्हणून तिने त्याला लपवून ठेवलं. तिला माहीत नव्हतं काय आहे, पण काहीतरी विशेष योजना ह्या बाळासाठी आहे हे तिला कळलं. कसं काय कळलं? कारण ती देवाशी कनेक्टेड होती, प्रार्थना करणार, म्हणून तिच्या मनाने तिला समजलं की हे बाळ कुणीतरी एक दिवशी मोठं सेवक होणार आहे. बघा, जे जे मोठे सेवक होऊन गेले त्यांचे आईवडील प्रार्थना करणारे होते. ऐकून घ्या, शमशोन किंवा सॅमसन, त्याचे आईवडील तुम्ही जर शास्त्रात वाचला असेल तर प्रार्थना करणारे होते. प्रार्थना करून झालेला तो मुलगा आहे. आणि मग शमूएल, हन्ना आपल्याला माहीत आहे की जी वांस होती, अनेक वर्ष तिने परमेश्वराची प्रार्थना केली आणि मग ती म्हटलं की जर मला मुलगा झाला तर मी देवाला अर्पण करेल. आणि मुलगा झाला आणि त्याचं नाव शमूएल असं ठेवलं. शमूएल म्हणजे देवाने दिलेला सॅम्युएल. तर प्रत्येक लेकर, प्रत्येक व्यक्ती जे होऊन गेले त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे धार्मिक आई वडील होते. धार्मिक म्हणजे वर धर्माचरण करणारे नाही, ज्यांना माहीत आहे देव कसा आहे, कोण आहे, ज्यांना प्रार्थना कशी करायची माहीत आहे, ज्यांना देवाशी संबंधित आहे, जोडलेलं आहे, ते खोटी भक्ती करून ते रिअल होते, फेक नव्हते, म्हणून त्यांचे मुलं आशीर्वादित झालेले. तर अशा प्रकारचं हे कुटुंब होतं. म्हणून पहिला पॉईंट हा, इट वॉज अ डिवोटेड होम. हे कुटुंब समर्पित, देवाला घेऊन वागणारा कुटुंब होतो. पहिला पॉईंट. दुसरं पॉईंट,
या ठिकाणी आपण पाहतो 21व्या वचनामध्ये की इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराजवळ विनंती केली, कारण ती वांस होती. असं होऊ शकतं का की दोघंही देवाला समर्पित आहे तरी पण काहीतरी प्रॉब्लेम आहे? कोणीतरी म्हणलं असं कसं काय, मग ती एवढी प्रार्थना करते, मग का बरं त्याला मूलबाळ होत नाही? काही वेळेस देवाचे काही उद्देश असतात आणि या ठिकाणी आपण पाहतो टायमिंग, उद्देश, त्याचे मार्ग वेगळे असतात. पण ती निराश झाली नाही, प्रार्थना देवाला तिने सोडून दिलेलं नाही. पण निराशा ही होती, निराशाजनक परिस्थिती ही होती की त्यांना मूलबाळ नव्हता. दुसरा पॉईंट, इट वॉज अ डिसअपॉइंटेड होम. हे निराश कुटुंब होतं. बरेच वर्ष त्यांना मूलबाळ झालं नाही. आता विचार करा, 20व्या वचनात आपण वाचलं की 40व्या वर्षी इसाकाचं लग्न झालं आणि बरेच वर्ष मूलबाळ नाही, म्हणजे 60-70 वय झालं असणार. आणि त्यावेळेस आणि मग काय झालं बघा. आणि हा जो इश्माएल, आपल्याला माहिती आहे की अब्रामाला आणखी एक पुत्र होता इश्माएल. हा इसाक आणि इश्माएल नावाचा एक पुत्र होता. आणि 12व्या वचनापासून जर आपण वाचलं, उत्पत्ती 25:12 जरा बघा. सारेची दासी मिस्रीन हिगार, म्हणजे मिस्र देशाची हगार, हिच्यापासून अब्रामाला इश्माएल नावाचा पुत्र झाला. आता नीट ऐका, त्याची वंशावळ ही इश्माएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे होत. आणि मग त्या पुत्रांची नावं सांगितलेली आहेत आणि 16व्या वचनाच्या शेवटी सांगितलं की हे आपापल्या वंशाचे 12 सरदार होत. म्हणजे काय, इश्माएलाला 12 मुलं झाले हो, आणि इसाकाला एकही मूलबाळ नव्हतं. इश्माएल हा देवावर विश्वास न ठेवणारा होता, देवापासून दूर स्वच्छंदी शिकारी माणूस होता, रानटी जंगली. आणि इसाक हा देवाला घेऊन वागणारा होता. पण जो देवापासून दूर दैहिक होता, देवाला त्याचं घरानं चांगलं चाललं होतं जगाच्या दृष्टीने. 12 लेकरं आणि यांना एकही लेकरं नाही. असं होतं का? हो, असं होत असतं, असं झालं. पण देवाने इसाकाच्या द्वारे इस्रायल राष्ट्र निर्माण झालं, इश्माएलाच्या द्वारे नाही आहे. पण आशीर्वादित लोकांना विलंब आणि काही गोष्टीतून जावं लागतं, हे शास्त्र शिकवतं. आणि ज्यांना हे माहीत नाही ते नेहमी का असं प्रश्न विचारतात की माझ्याबद्दल का. याचं उत्तर हे की तुम्ही देवाचे निवडलेले आहात म्हणून. तुम्हालाच प्रॉब्लेम का, तुमच्याच प्रार्थनेला विलंब का? कारण देवाचा एक प्लॅन, एक विशेष उद्देश आहे आणि योग्य वेळी तो सिद्धीस नेणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी नाही आहे, म्हणून त्यांना पटापट लेकरं होतात, त्यांचं चांगलं होतं, घर होतं, सगळं होतं. तर हे निराश कुटुंब होतं, मूलबाळ नव्हतं. आता ह्याला 12 लेकरं, काय वाटत असेल इसाकाला, रिबेकाला की आपण एवढी प्रार्थना, एवढं समर्पण करून हे काही मूलबाळ नाही, आणि त्या दुसऱ्या भावाला 12 मुलं. आणि आपण वाचतो शास्त्रामध्ये की लहानपणी सुद्धा जेव्हा हे 2 मुलं लहान होते, इश्माएलाने इसाकाची टिंगल केली, ती साऱ्याने पाहिली, म्हणून हागार आणि इश्माएलला तिने घरातून काढून दिलं. हे शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे हा पोरगा टिंगल करणारा होता. आणि आता 12 लेकरं सगळं वेल सेट असताना तो किती टिंगल करीत असेल नाही का, की तुला काय मिळालं देवाच्या मार्गात चालून प्रार्थना करून, बघ माझं सगळं बिझनेस झाला, सगळं वेल सेट झालं, 12 लेकरं झाले आणि तुम्ही अजून तसेच बसले. असं कदाचित म्हणत असेल, आपल्याला माहीत नाही. असं होतं, असं झालेलं आहे. देवाच्या लोकांच्या जीवनात परमेश्वर काही गोष्टी होऊ देतो, पण तरी त्याचे उद्देश तो सिद्धीस नेत असतो. पण 10 वर्ष 20 वर्षानंतर काय होणार तो आज एका दिवसात दाखवत नाही. कारण जर दाखवलं तर मग विश्वासाची गरज काय? आपण विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतो तसं चालत नाही. म्हणजे खरे विश्वासाने, खरे समर्पित असतात ते काही मिळालं नाही मिळालं तरी चालतात.
आज माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जर देवाबरोबर चालत आहात इथे आल्यानंतर कशासाठी? काहीतरी मिळवण्यासाठी की देवाने तुमच्यासाठी काहीतरी केलं म्हणून? काहीतरी मिळवण्यासाठी असेल, मतलब किंवा स्वार्थासाठी, तर तेच खरं समर्पण नाही आहे, तो खरा विश्वास नाही आहे, ते तर कोणी करतं. तर हा फरक ह्या दोन भावामध्ये होता आणि दोघंही एकाच बापाचे मुलं होते, अब्रामाचे. बघा, दोघे अब्रामाचे पुत्र होते, पण एक मुलगा असा निघाला. आता एक तर 40 वर्ष हा मुलगा विश्वासणारा असून 40 वर्ष त्याचं लग्न झालं नाही. 40व्या वर्ष त्याचं लग्न झालं, 40व्या वर्षी, आणि झालं तर झालं, आणि आता मूल बाळ नाही, आणि दुसऱ्या भावाला 12 मुलं झाली. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की दुर्जन, आणि शास्त्र पण शिकवतंय की दुर्जन जसं काय वृक्षासारखा तरारून वाढतो, भराभर वाढतो, फळ देतो आणि सुकून जातो, नष्ट होतो. पण धार्मिक तसे नसतं. म्हणून झटपट श्रीमंत, झटपट ते टॉपला गेलेले ते तेवढ्या झटपट एक दिवशी खाली पण येतात, हे शास्त्र शिकवतं. आणि आपण त्यांच्याबद्दल जेलस व्हायचं कारण नाही आहे. आपण जर देवाचे आहोत तर आपल्याला माहीत पाहिजे की देवाची आपल्यासाठी वेगळी योजना आहे. आपण तुलना किंवा कंपॅरिझन दुसऱ्यांशी करायची नाही, आणि देवाच्या लोकांनी दुसऱ्यांशी तर मुळीच करायचे नाही. आता इजाकाबद्दल आणखी एक गोष्ट अशी की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस अब्रामाला काही मूलबाळ नव्हतं त्यावेळेस साऱ्याने त्याला सुचवलं. त्या काळात ती प्रथा होती की आपली जी दासी आहे तिच्यापासून लेकरं होऊ द्या, आणि ते लेकरं आपण आपलं मूलबाळ म्हणून सांभाळू. अशा प्रकारच्या स्त्रिया, अशा प्रकारच्या बायका आज नाही आहेत की दुसरी बायको करा आणि तिचं लेकरं मी सांभाळेल, आहेत का? नाही आहे. पण त्या काळात ती प्रथा होती. मोठ्या मनाच्या बायका होत्या, केदारे ब्रदर, की जे म्हणत होते नवऱ्याला की तिच्यापासून जरी झालं तरी मी माझा लेकरू म्हणून सांभाळेल. आणि अब्रामाने सारेच ऐकलं, देवाचं ऐकण्याच्या ऐवजी. आणि आपल्याला माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला, ज्याचा परिणाम सर्व जग भोगतं आहे. अरब राष्ट्रांची निर्मिती झाली. परमेश्वराने सांगितलं इसाकामध्ये तुझा वंश आशीर्वादित होईल. परंतु वाट पाहून बरेच दिवस मूलबाळ झालं नाही, म्हणून त्याने बायकोचं ऐकलं. अजिबात बायकोचं ऐकायचं नाही असं मी म्हणत नाही, पण काही वेळेस ऐकणं चुकीचं असतं. सल्ला देणं पती पत्नीने एकमेकांना, प्रत्येक वेळेस आम्ही पुरुषच खरं असतो असं नाही. काही वेळेस त्यांचं पण खरं असतं, आणि जेव्हा खरं असतं तेव्हा आपण मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे की तुझं म्हणणं खरं आहे. पण या ठिकाणी काय झालं की ह्या पॉईंटला अब्रामाने तिचं ऐकलं आणि इश्माईलाचा जन्म झाला. इश्माईलापासून अरब राष्ट्राचा जन्म झाला आणि इस्रायलाला अब्रामाच्या घराण्याला डोकोदुखी झाली. ज्या वेळेस आपण देवाची आज्ञा मोडतो, चुकीचं पाऊल मनाच्या इच्छेप्रमाणे करतो, त्यावेळेस आपण इश्माईलाला जन्म देत असतो. लक्षात घ्या. आणि एक दिवशी त्याचे परिणाम भोगावे लागतात आपल्याला, पुढच्या पिढीला. पण अब्रामाने त्याच्या बापाने जी चूक केली ती मुलाने इसाकाने केली नाही. मूलबाळ झालं नाही म्हणून तो दासीकडे गेला नाही. ते दोघं नवरा बायको प्रार्थना करीत असतात. किती विशेषण आहे. जुन्या पिढीवर आपण काय शिकायचं असतं की ज्या चुका जुन्या लोकांनी, पिढीने, आपल्या बापदादाने केल्या त्या आपण करायच्या नसतात. ते सायकल पुढं चालू ठेवायचं नसतं. मला माहीत नाही किती जण ऐकतात, पण ही शांतता असं दाखवते की कोणाला तरी पटतंय. तर इसाकाने, अब्रामाने त्याच्या बापाने जे केलं ती चूक केली नाही. त्याच्या बापाने जे पाप केलं ते इसाकाने केलं नाही. प्रेज द लॉर्ड. अशी एक म्हण आहे, गॉड्स डिलेज आर नॉट गॉड्स डिनायल्स. देव ज्यावेळी एखाद्या गोष्टीला विलंब करतो म्हणजे देव नाही म्हटलेला आहे, नाकारलेला आहे असं त्याचा अर्थ होत नाही.
पण बरेच वेळेस आपण तसंच समजतो की झालं नाही म्हणजे होणार नाही, देवाने केलं नाही दिलं नाही म्हणजे करणार नाही. तो विलंब आहे, त्या गोष्टीला टाईम आहे, तो टाईम आल्यानंतर देवाच्या घड्याळानुसार कॅलेंडरनुसार ती गोष्ट होणार आहे, ते मूल होणार आहे, तो बिझनेस होणार आहे, ते तुम्हाला वाटतं व्हायला पाहिजे ते होणार आहे. म्हणून देव 3 प्रकारचे प्रार्थनेचे उत्तरं देतो. जरा ऐका. हो, नाही आणि थांब. हो आणि नाही बरेच लोकांना हे उत्तरं माहीत आहे, पण थांब हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. तो थांब म्हटलेला असतो ना, आपल्याला वाटतं तो नाही म्हटलेला आहे. इसाकाच्या विवाहाला लग्नाला विलंब का झाला याचं कारण आपल्याला वचनावरून असं दिसून येतं की तो इसाकासाठी अब्रामाच्या द्वारे जे राष्ट्र निर्माण करणार आहे, अब्रामाचा एकुलता एक पुत्र इसाक त्याच्यासाठी एक मुलगी तयार करत होता. ती मुलगी रिबेका त्याच्या घराण्यातली होती आणि ती तिकडे गावी तयार होत होती आणि इकडे हा मुलगा तयार होत होता आणि म्हणून याच्या लग्नाला डिले झाला, विलंब झाला. देवाचे उद्देश असतात डिले किंवा विलंब करण्यात. ऐकून घ्या. देव त्याच्यासाठी एक पत्नी तयार करत होता आणि हिचा प्रार्थना करणारा होता. 21व्या वचनात आपण त्याचा नित्यक्रम होता की संध्याकाळच्या वेळेस प्राणात शेतावर जाऊन मनन करणे, प्रार्थना करणे. तर पहिली गोष्ट हे कुटुंब समर्पित कुटुंब होतं. दुसरी गोष्ट हे कुटुंब निराशाजनक कुटुंब होतं, डिसअपॉइंटेड होतं, निराश कुटुंब होतं. आणि तिसरी गोष्ट काय झालं आपण वाचतो पुढे काय झालं बघा. वचन 21 पासून आपण वाचू. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराजवळ विनंती केली कारण ती वाहून होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. धन्य ते पती जे आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करतात. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी प्रार्थना करता का? तिने पत्नीसाठी प्रार्थना केली मूल बाळ व्हावं म्हणून, कारण चर्च नव्हतं, पाळक नव्हते, बायबल नव्हतं आणि तिला ती गर्भवती झाली. वचन 22 तिच्या उदरात मुलं एकमेकांशी झगडू लागली है ना, म्हणजे जुळे बघा एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली असे चालले तर मी कसे जगावे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. तिला त्रास होऊ लागला, विचित्र होऊ लागला. हे पहिले जुळे या घराण्यातले अब्रामाचे आपण पाहतो आणि म्हणून तिने पण परमेश्वराला विनंती केली. परमेश्वर तिला म्हणाला. वचन 23 तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत, नुसते 2 मुलं नाही, 2 राष्ट्र आहेत. तुझ्या उदरातून 2 राष्ट्र भिन्न होऊन निघतील, वेगळे होऊन निघतील. आणि ते 2 राष्ट्र कोणते? एक इस्रायल आणि एक अरब. ऐकून घ्या. माहीत नसेल तर तुम्हाला माहीत पाहिजे जर तुम्ही शास्त्र वाचणारे आहात, बायबल स्टडी कर. हे 2 पुत्रांच्या द्वारे 2 राष्ट्र, याकोबाच्या घराण्याच्याद्वारे इस्रायल, इस्माच्या द्वारे अरब राष्ट्र. तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत, तुझ्या उदरातून 2 राष्ट्र भिन्न होऊन निघतील. एक राष्ट्र दुसऱ्याहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याचा अंकित होईल. किंवा वडील भाऊ जो आहे तो धाकट्या भावाच्या अधीन राहील. असं होतं का? नाही. धाकटा भाऊ मोठ्याच्या अधीन राहतो. किती जणांना समजतं. पण या ठिकाणी भविष्यवाणी काय नीट समजून घ्या, ऐका नीट, की मोठा भाऊ जो आहे तो धाकट्याच्या हाताखाली राहील, अंकित राहील. हा त्याचा अर्थ आहे. ही भविष्यवाणी होती. ज्योती इकडं लक्ष द्या. तिचे दिवस प्रसूत होऊन प्रसूती समय आला तेव्हा पहा तिच्या उदरात जुळी मुले होती. डिलिव्हरीचा टाईम आला तेव्हा काय झाला? तिला जुळे मुलं झाले. पहिले तांबूस वर्णाचे असून त्याचे अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव असे ठेवले. त्या काळात
नावं कशा रीतीने जन्माला किंवा कशा त्याच्यावरून नावं ठेवल्या. एसाव या शब्दाचा अर्थ केसा, केश वस्त्रासारखे एसाव असे ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला, त्याचा हात एसावाच्या टाचेला होता म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. आणि ज्याला ठकवणारा किंवा फसवणारा जेकब, द सप्लायंटर, द डिसिव्हर, म्हणून देवाने याकोबाचं नाव बदलून इस्रायल असं केलं. म्हणजे देवाचा राजपुत्र, द प्रिन्स ऑफ गॉड, म्हणून याकोबाचं नाव देवाने बदलून नंतर इस्रायल केलेलं आहे. तर हे दोन राष्ट्र, दोन पुत्र तिच्या पोटात होते. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसाक 60 वर्षाचा होता. 40व्या वर्षी लग्न झालं आणि मुलं कितव्या वर्ष झाले? 60. म्हणजे किती वर्षानंतर झाले? 20. म्हणजे 20 वर्ष त्यांना वाट पाहावं लागली. आणि त्यांनी वाट पाहिली. त्यांनी देवाला सोडलं नाही, वेड्यासारखे वागले नाही. ते प्रार्थना करीत विश्वास धरून स्थिर राहिले. किती वेळेस असं होतं की मनासारखा नाही झाला तर लोक विश्वासारे देवाचे लोक देवाला सोडून जातात. काय फायदा चर्चला जाऊन प्रार्थना करून, काय फायदा एवढा हे करून. तसं त्यांनी केलं, कारण हे खरे होते. खरे जे देवाला समर्पित असतात ना, ज्यांना देवाचे, ते असं कधीही करत नसतात. पण जे मतलबासाठी, स्वार्थासाठी काहीतरी मिळवायला येणारे असतात ना, ते तसं करत असतात. 20 वर्षानंतर हे जुळे झाले. 20 वर्ष त्यांच्या विश्वासाची परीक्षा होती. आणि मग पुढं काय झालं आपल्याला माहीत आहे की ती स्टोरी, की कशा रीतीने हा त्यांचा बाप इसाक वयोवृद्ध झालेला असल्यामुळे त्याने त्या भावाला फसवलं. 28वं वचन जर आपण वाचलं तर त्या 27वं वचन आपण वाचू. ते मुलं वाढून मोठे झाले. एसाव हा वनात संचार करणारा हुशार पारधी झाला किंवा हंटर, शिकारी झाला, व याकोब साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. 2 मुलं वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या स्वभावाचे आणि वेगळ्या व्यवसायाचे, म्हणून कधी मुलांची एकमेकांशी तुलना करायची नाही. हे बघ हा किती हुशार आहे आणि तू बघ कसा, हे बघ याने किती, हे असं करतात. असं होतं ख्रिस्ती कुटुंबामध्ये. आणि तुम्ही जर तसं करत असाल तर आजच ते थांबवा. प्रत्येक मूल हे वेगळं आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी, मेंटॅलिटी वेगळी आहे. प्रत्येकाचा टॅलेंट, स्किल वेगळं आहे. दुसऱ्यांची, तुमच्या मुलांची तुलना करू नका. इकडे ऐका, हे वेगवेगळे मुलं, वेगळ्या स्वभावाचे. एक शिकारी रफ टफ झाला आणि एक तंबूत घरात राहणारा संसारिक मनुष्य झाला. पुढं काय झालं बघा, वचन 28. आणि ह्या 28व्या वचनात खरा प्रॉब्लेम, म्हणून जरा नीट शास्त्रात बघा. 28वं वचन, एसाव मृगमांस आणि हरणाचं मांस आणि ते इसाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता. बघा, एसाव हा बापाचा लाडका होता. इकडे ऐका, इकडे बघा. आणि पुढं काय लिहिलेलं आहे, आणि याकोब रिबेकाचा आवडता होता. 2 मुलं, एक बापाचा लाडका, एक आईचा लाडका. असं आजही होतं नाही का. ते म्हणतात तो पप्पा, ती पप्पांच्या लाडकी आहे ना. ते म्हणतात तो आईचा लाडका आहे. हे कितपत योग्य आहे? ही जर गोष्ट तुम्ही पुढं वाचली तर हीच दुश्मनी 2 भावाची वाढत गेली. पुढं काय झालं हा इतिहास आहे. आज सगळं जग इस्रायल अरबाचं विरोध, दुश्मनी सगळं जग पाहत आहे. आणि ही दुश्मनी लावायला जबाबदार कोण? आई वडील. एक बापाचा लाडका, एक आईचा लाडका. आणि म्हणून बंधू भगिनी, कधीही चूक आयुष्यात करू नका. तुमचे मुलं कसेही असले, मुली कशाही असल्या तरी त्यांची तुलना करायची नाही. हा लाडका आहे, हा मम्मीचा लाडका, पप्पा असं म्हणायचं नाही. तुम्हाला सर्व समान पाहिजे. जर तुम्ही देवाचे आहात, हे देवाचं वचन आहे. हा माझा सल्ला नाही, हे देवाचं वचन आहे. जर तुम्ही देवाच्या अधीन आहात तर वचनाच्या अधीन पाहिजे.
आणि हे जर वचन माहीत नाही तर मग काय बायबल वाचणं, काय माहीत आहे. म्हणून तर या ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला की एसाव जो होता, शिकारी जो होता, तो हरणाची शिकार करायचा, एक एक शिकार करून आणायचा आणि मग बापाला द्यायचा आणि मग त्याला तो आवडायला लागला, कारण तो हरणाची शिकारांना इजाकाला हरणाचं मटण आवडत होतं. म्हणून तो एसाव इजाकाचा प्रिय झाला आणि घरी राहून आईला किचनमध्ये मदत करणारा याकोब असल्यामुळे तो आईचा लाडका झाला. पण एवढंच कारण नव्हतं, ऐकून घ्या, आणि हे प्रकटीकरण आहे. इसाकाला हे माहीत होतं की देवाचा निवडलेला याकोब आहे. भविष्यवाणी आपण वाचली की धाकटा मोठा जो आहे तो धाकट्याच्या अधीन राहील. पहिल्याने जो जन्मला तो एसाव, नंतर जो आलेला तो याकोब. पण एसाव याकोबाच्या अधीन राहील. देवाचा वंश, देवाचं प्लॅन याकोबाच्या द्वारे सिद्धीस नेईल हे आईला म्हणजे रेबेकाला माहीत होतं. हे इजाकाला बापाला पण माहीत होतं. पण मग त्याने का दुर्लक्ष केलं? कारण त्याला हरणाचं मटण आवडत होतं. त्याने देवाचा प्लॅन बाजूला झुगारला. तो वयोवृद्ध झाले. पुढं आपण स्टोरी वाचतो की तो वयोवृद्ध झाला आणि कशाने त्याने सांगितलं की आता मरणापूर्वी मी आशीर्वाद देईन आणि तू मला शिकार करून आण, मी खाईल आणि आशीर्वाद देईन. शास्त्र सांगतं की त्याची दृष्टी मंद झालेली होती, त्याला बरोबर दिसत नव्हतं, म्हणून त्याने चाचपून पाहिलं आणि त्याची फसवणूक झाली आणि चुकून दुसऱ्याला आशीर्वाद दिला. हे पुढं आहे, ते तुम्ही घरी जाऊन वाचा. त्याची दृष्टी मंद झालेली होती. त्याची नुसती शारीरिक दृष्टीच नाही, आत्मिक दृष्टी पण मंद झालेली होती. त्याला बरं वाईट कळलं नव्हतं झालं. तो जगिक झालेला होता. एकेकाळी जो रानात जाऊन एकांतात प्रार्थना करणारा, एकेकाळी ज्याने वेदीवर स्वतःचं अर्पण केलेलं, एकेकाळी जो पत्नीसाठी प्रार्थना केली आणि तिला जुळे मुलं झाली, तो आता मंद झालेला आहे. किती ट्रॅजेडी आहे ना का? सुरुवात तर चांगली झाली. एकेकाळी किती धार्मिक होते, ती बाई किती प्रार्थनेत होती, ते किती प्रार्थनेत होते, आणि आता बघा असं होतं आणि असं झालं. असे असंख्य उदाहरणं आज मंडळांमध्ये आहेत. तर इथं प्रॉब्लेम हा आहे की त्या दोन भावामध्ये दुश्मनी झाली की हा पप्पाचा आवडता आहे, मी पप्पाला आवडत नाही, हा आईचा लाडका आहे, मी आईला आवडत नाही, असं म्हणून मतभेद झाले. ती दुश्मनी मोठं होता होता वाढत गेली आणि शेवटी एकमेकांच्या जीवावर उठले. आणि काय झालं ती स्टोरी पुढं आहे. तर हा प्रॉब्लेम काय म्हणजे काय, हे कुटुंब जे एकत्रित होतं, आशीर्वादित होतं, समर्पित होतं, ते विभागलं गेलं. आणि म्हणून तिसरा पॉईंट आहे, इट वॉज अ डिवायडेड होम. तिसरा पॉईंट जर तुम्ही लिहित असाल, पहिला पॉईंट हे समर्पित कुटुंब होतं, दुसरा पॉईंट हे निराश कुटुंब होतं, आणि तिसरा पॉईंट हे विभागलेलं कुटुंब होतं. विभाजन झालं. आशीर्वाद घेऊन बापाला फसवून निघून गेला. आईने सांगितलं पळ, नाही तर तो तुझा जीव घेईल, आणि मामाकडं पाठवलं तिच्या भावाकडं. आणि आपण शास्त्रात वाचतो की कधी परत त्याची आणि त्याची आईची भेट झाली नाही. दोघा भावांची दुश्मनी वाढली. कारणीभूत कोण? आई वडील. एक एकाचा लाडका, दुसरा दुसऱ्याचा लाडका. तर या ठिकाणी आपण एंड असं पाहतो की कुटुंब विभागलं गेलं. इसाक इस्माईल जसे वेगळे होते स्वभावाने, वर्तनाने, विचाराने, आचाराने, तसे त्यांची मुलं याकोब आणि एसाव हे पण वेगळे झाले. आणि म्हणून लोक म्हणतात तो बापासारखाच आहे. मग चांगला असो काही वाईट असो, बापाचं नाव येतंच. म्हणून बापांनी असं समजायचं नाही की आमचं काम फक्त काम करून पैसे देणं, हे घे आणि तू घर चालव, आणि बिघडलं की म्हणायचं की तुझ्यामुळं झालं. नाही, हा पतींचा बापांचा रोल नाही आहे. ऐकून घ्या. जर तुम्ही ख्रिस्ती बाप आहात, पती आहात, तर तुमचं कर्तव्य असं पैसे काढून देणं नाही आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी कशी होईल, एक दिवशी जग म्हणेल हा बाबासारखा आहे. कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, त्यांची मुलगी आहे. तुमच्यावर ठपका येणारच,
तुम्हाला जबाबदार धरलं जाणारच. हात धुवून चालणार नाही आहे की मला वेळ नव्हता, मला टाईम नव्हता, मी कामावर होतो. नाही नाही नाही, संतती त्याची देणगी, त्याने दिलेली देणगी आहे. हालेलुया. तर हे 2 मुलं 2 राष्ट्र निर्माण झाले. देवाचा प्लॅन वेगळा होता, तो देवाचा प्लॅन त्यांच्याद्वारे. आणि इसाक देवाचा प्लॅन विसरला. आणि म्हणून ह्या कुटुंबात विभाजन झालं. म्हणून एका मुलावर आपण प्रेम करायचं, दुसऱ्याचा द्वेष करायचा, असं ख्रिस्ती कुटुंब नसतं. तुम्ही जर प्रार्थना करणारे आहात तर तुम्हाला तुमच्या आत्म्यात कळलं पाहिजे की तुमच्या मुलांना, कोणाला तुमच्या मुलींमधलं देवाने निवडलेलं आहे, देवाचा हात कोणाच्या जीवनावर आहे हे तुम्हाला आत्म्यातून कळलं पाहिजे. त्या लेवलला तुमचं समर्पण पाहिजे. 2 मिनिटाची 5 मिनिटाची प्रार्थना नाही, खरी प्रार्थना. आमेन. पालकांना दुसऱ्यांना सांगायचं नाही ह्याच्यासाठी प्रार्थना करा. ते तुमचे मुलं आहेत, पहिलं कर्तव्य तुमचं आहे, नंतर माझं आहे. 24 तास ते तुमच्याबरोबर राहतात, माझ्याबरोबर नाही आहे. ते तुम्हाला पाहता, तुम्ही कसं बोलता, कसं वागता, काय करता, किती वेळ शास्त्र घेऊन बसता, किती प्रार्थना करता, ते तुम्हाला पाहतात, आम्हाला नाही. प्रेज द लॉर्ड. तर यावरून आपण काय शिकू शकतो? इसाकाच्या घराण्याची सुरुवात चांगली झाली. आईवडील समर्पित प्रार्थनेत होते, पण नंतर काय झालं की ते दैहिक झाले. इसाक कुटुंबप्रमुख, त्याची आत्मिक दृष्टी पण मंदावली. त्याला कळलं नाही देवाची योजना, आणि एंड हा ट्रॅजिक झालेला आहे. म्हणून आपण जर प्रार्थनेत देवाच्या वचनात जर राहिलो नाही, तोच आवेश जर टिकवला नाही, सुरुवात जरी चांगली झालेली असली तरी शेवट हा असा होत असतो. म्हणून आज आपण आत्मपरीक्षण करूया की कशा रीतीने जे 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वीचा आवेश होता, तो आवेश आजही तुम्हाला आहे का, मला आहे का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.